शिरोळ नगरपालिका निवडणुकीत स्वर्गीय दिलीपदादा पाटील गटाचा राजश्री शाहू विकास आघाडीला जाहीर पाठिंबा। आगामी शिरोळ नगरपालिका निवडणुकीत राजश्री शाहू विकास आघाडीला मोठा राजकीय बूस्टर मिळाला असून स्वर्गीय दिलीपदादा पाटील गटाने आघाडीला पाठिंबा जाहीर केला आहे। ही माहिती युवा नेते रणजित पाटील यांनी दिली। आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिरोळच्या सर्वांगीण विकासासाठी हा निर्णय घेतल्याचे रणजित पाटील यांनी सांगितले। यावेळी माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष अमरसिंह पाटील यांनी शिरोळच्या विकासात दिलीपदादांचे मोलाचे योगदान सदैव स्मरणात राहील। त्यांच्या कार्याचा वारसा पुढे नेण्यासाठी आम्ही राजश्री शाहू विकास आघाडीसोबत ठामपणे उभे आहोत असे मत व्यक्त केले। दरम्यान रणजित पाटील यांनी सत्ताधारी राजश्री शाहू विकास आघाडीला पाठिंबा जाहीर केल्यानंतर शिरोळच्या राजकारणात मोठी चळवळ निर्माण झाली आहे। माजी आमदार उल्हास पाटील यांच्या पाठोपाठ रणजित पाटील व अमरसिंह पाटील एकत्र आल्याने पहिल्यांदाच पाटील एकाच बाजूला उभी राहिले असून आघाडीचे पारडे अधिक जड झाले आहे। या बैठकीत दत्तदूत संस्थेचे चेअरमन व बाजार समितीचे संचालक रामदास गावडे, दीनदौलत सेवा संस्थेचे चेअरमन आप्पासाहेब काळे, व्हाईस चेअरमन बाबूराव देशमुख, बाळासाहेब माने सेवा संस्थेचे चेअरमन सुभाष जाधव, शाहू विकास चेअरमन गजानन चव्हाण, दिलीप माने, दिलीप गावडे, दिलीप गाडगीळ, विजय पाटील गवठेकर, नारायण काळे, अरुण बेंद्रे, मोहन पडळकर, सुखदेव पुजारी, बाळासाहेब जावीर, राजू मोरे, चंद्रकांत पुजारी, गुंडा पुजारी, सुनील पाटील, अनिल देशमुख, किरण ताराप माने, अनिल काळे, भीमराव इंगळे, अमर गंगदर, ऋषी चव्हाण, नवनाथ कुमार यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते। ज्या उद्देशाने आम्ही नगर परिषद स्थापन करायचा प्रयत्न केला तो उद्देश सफल करण्याचा अगदी प्रामाणिक प्रयत्न माननीय आमदार यड्रावकर साहेब आणि नगर परिषदेचे प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्ष माननीय अमरसिंह काका यांनी तो उद्देश पुढे नेलेला आहे। तो 5 वर्षामध्ये तुम्ही आता बघितलं आणि गावातल्या जनतेलाही आता कळालं की नगर परिषद झाल्यामुळे किती निधी येतोय, किती विकास होतोय। आणि आता मला जाईल तिथं प्रत्येक जण मला सांगतोय की आम्ही तुम्हाला विचारत होतो, आज आम्हाला अभिमान आहे की दादांनी नगरपालिका केली आणि त्यामुळं तुमच्या बरोबर आम्ही आहे असा प्रत्येक जण आम्हाला विश्वास देत होता। गावाचं भलं दादांनी केलंय, दादांच्या नंतर तुमच्या बरोबर आहे। पण मी त्या सगळ्यांना आणि आमच्या कार्यकर्त्यांना आणि सातत्याने सांगत होतो की विकास जर गावाचा आज करायचा असेल तर जे 5 वर्षात अमर काकांनी केलंय ते अजून 5 वर्ष आपल्याला पुढे न्यायचं आहे। आणि यासाठी आणखी एकदा संधी आमच्या गावानं अमरसिंह काकांच्या माध्यमातून त्यांना दिली गेली पाहिजे। आणि ह्यामुळं आम्ही सगळ्यांनी आता ठरवलंय की एक दिलानं ताकदीनं मनापासून अमर काकांच्या मागं आणि आपल्या संपूर्ण राजश्री शाहू विकास आघाडीच्या मागं ताकदीनं राहण्याचं आम्ही आता ठरवलंय आणि त्या पद्धतीने आज आम्ही आतापासूनच कामाला आम्ही लागणार आहे। आपण सुद्धा आपलं मत या समाज माध्यमातून आपल्या लोकांच्या समोर आपण आणलेलं आहे आणि म्हणून आपल्या रणजित पाटलांचा सुद्धा राजकीय भविष्याच्या दृष्टीने त्यांना सुद्धा कुठं मदत लागेल त्या ठिकाणी मदत करण्याची आमची भूमिका ही कायमच आहे। गोकुळच्या आता येणाऱ्या निवडणूक आहे, गोकुळसाठी तिकीट त्यांनी आपले प्रयत्न करत आहेत, त्यावेळेला गोकुळ सुद्धा ताकदीनं आम्ही त्यांच्या पाठीमागं राहायची भूमिका त्यावेळेला असेल। दिलीपदादांचं गेले 15, 16, 17 वर्ष गोकुळच्या संघामध्ये योगदान त्यांचं आहे। अनेक चांगल्या स्कीम त्या गोकुळच्या माध्यमातून दिलीपदादांच्या वेळेला अनेक योजना त्यांनी राबवल्या। मला वाटते आपले मुख्यमंत्री चव्हाण साहेब असताना मला वाटते 26 का 27 कोटी रुपये अनुदान त्यावेळेच्या काळामध्ये सॅटेलाइट डेअरी आपली बांधलेली अनुदान पण मिळालं होतं त्यावेळेला महाराष्ट्र शासनाकडून। अशा अनेक आम्ही काम करणारी सगळी मंडळी एकत्र आहे। आदरणीय उल्हासदादांनी सुद्धा आपल्याला त्या दिवशी आपल्या वार्ताहरांच्या समोर आमच्या